राजेंद्र जैन यांचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते विधान भवनात छगन भुजबळांसह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती। तर समीर भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं नाराज भुजबळांची पटेलांनी भेट घेतल्याची माहिती। दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभा मंत्रिपदावर, तोच मलाही न्याय मिळावा, छगन भुजबळांची पक्षाकडे मागणी। तर अनेक वेळा दुर्दैवानं हाती आलेली संधी गेल्याचीही नाराजी व्यक्त। छगन भुजबळ नाराज नाहीत, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईलच। भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या प्रश्नावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। भुजबळ दिल्लीत आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं। भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंचं हे भाष्य। आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच तर देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, फडणवीसांनी देशाच्या सर्वोच्चपदी जावं, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंसोबत सुद्धा दगाफटका झाला, भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करताय, मग आम्ही सुद्धा करू, बच्चू कडूंचा दावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, शिंदे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती। सीएमओ कार्यालयाची सिडको प्रशासनासह अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस। पुतळा अनावरण सोहळ्यावेळी शिंदे सुनेत्रा पवारांना निमंत्रण का नाही, नोटिशीतनं विचारणा। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिकच्या माघारीवर जळगावचाही तिढा अडकला। गीते हिरेंचं बंड शमवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची धावपळ, तर आज पुन्हा बैठक होणार। दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार, 23 पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। बारामतीमधील दादांच्या राष्ट्रवादीचा नगरसेवक किशोर मसाळे याची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माफीनामा। अजित पवार गेले तरी काही फरक पडला नाही, किशोर मसाळ याचं वक्तव्य। तर अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीमध्ये होता मसाळ। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण, तर मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची निदाची कबुली। या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल। मान्सून दाखल होताच राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार सरींची शक्यता, हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। समृद्धी महामार्गावर 2 अपघाताच्या घटना, बुलढाण्यामध्ये खासगी प्रवासी बसची ट्रकला धडक, दुर्घटनेमध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी। तर छत्रपती संभाजीनगरात भरधाव कार उलटली, 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ, दुकानदार प्रत्येकी 1 पोती खत देत असल्यामुळे वाद, पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न। नागपुरातील ऑटो चालकांना दिलासा, एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये 4 रुपयांची कपात, तर दर आता 99 रुपयांवरून 94 रुपयांवर। मुंबईतील खासगी पाणी टँकर संघटना संपावर, केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे अडचणी, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा आरोप। तर केंद्राच्या नवीन नियमांच्या निषेधार्थ वॉटर टँकर चालकांचा संप। गडचिरोलीतनं चंद्रपुरात गेलेल्या 30 रानटी हत्तींच्या कळपाला परत आणण्यासाठी ओडिशातील वन विभागाची मदत, तर हुलका टीम रानटी हत्तींच्या नियंत्रणासाठी दाखल होणार। सध्या सावली भागामध्ये हत्ती वास्तव्यास, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। दिल्ली विमानतळावर वादळी वाऱ्यांमुळे आता एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान, ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट सिस्टीम जागेवरून सरकून विमानांवर या ठिकाणी आदळली। अपघातामुळे विमानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। इस्रायल लेबनॉन संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ, तर यूएस क्रूड ऑइल $92.64 प्रति बॅरल, तर ब्रेंट क्रूड $95.42 हॉर्मुझमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर पुन्हा संकट येण्याची भीती।